गुरुपुष्यामृत योगावर श्रावण महिन्याचा आरंभ होत आहे. श्रावणी सोमवार हा श्रावण महिन्यातील सोमवारचा दिवस आहे. श्रावण महिन्यातील सोमवारचे भगवान शिवाच्या पूजेसाठी विशेष महत्त्व मानले जाते. सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाचे दर्शन घेणे, तसेच उपवास करणे, पांढरा पोशाख परिधान करणे व दान देणे अशा स्वरूपाचे आचार या दिवशी केले जातात. 12 ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता पावलेल्या मंदिरात जाऊन भाविक दर्शन घेतात. ज्यांना हे शक्य नसते ते स्थानिक मंदिरात जाऊन दीप अर्पण करतात, बेलाचे पाने वाहतात व शिवामूठ भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करतात. सतीने तिचे पिता दक्षाच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने भगवान शंकरच प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात राजा हिमाचल व राणी मैनावती यांच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला व पार्वती असे नाव धारण केले. देवी पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवांना प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला. यामुळे श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात. श्रावण महिना हा आत्मशुद्धीचा, संयमाचा व साधनेचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणी सोमवारी जलाभिषेक, रुद्राभिषेक व तसेच दुग्धाभिषेक इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पहिल्या श्रावणी सोमवार शिवामूठ तांदूळ अर्पण करावे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ तीळ शिवलिंगावर अर्पण करावे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ मूग व चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ जवस शिवलिंगावर अर्पण करावे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर 1 मूठ धान्य अर्पण करणे म्हणजे शिवामूठ होय. प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य शिवलिंगावर अर्पण करावे. त्यानंतर मनोभावे पूजन आणि नैवेद्य देखील अर्पण करावा. शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुख, शांतता, समृद्धी नांदते. जीवनातील रोगराई अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम दिवा लावावा. महादेवास हळद कुंकू अर्पण करीत नाहीत. महादेवास फक्त भस्म आणि लाल चंदन अर्पण करावे. शिवलिंगावर कापसाचे वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर बेलपत्र, बेलाचे फळ, धोत्र्याचे फळ, रुईची पाने, गोकर्णाची फुले, कण्हेरीची फुले, शमीची पाने, आघाडीची पाने या महादेवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम बेलपत्र व त्यानंतर एक सर्व गोष्टी अर्पण कराव्यात. नैवेद्य म्हणून 1 फळ देखील अर्पण करावे. त्यानंतर उजव्या हातामध्ये शिवामुठीचे धान्य घ्यावे. त्यावर थोडे पाणी घ्यावे आणि 3 वेळा शिवामूठ अर्पण करावी. यानंतर महादेवाची आरती व स्तोत्र म्हणावे. भगवान शंकर भाविकांच्या मनापासून केलेल्या भक्तीने प्रसन्न होतात. शिवशंकरास जल, बेलपत्र व भस्म आणि रुद्राक्ष अतिशय प्रिय आहेत. पहाटे उठून शिवलिंगावर जलाभिषेक करावा. ओम नमः शिवाय शिवमंत्राचा जप करावा. श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत करून शिवचालिसाचे पठण करावे. त्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात. या महिन्यात केलेल्या प्रत्येक शुभकार्यामुळे कित्येक पट लाभ मिळतील असेही म्हटले जाते. कहाणी शिवामुठीची. आटपट नगर होतं. तिथं एक राजा राहत असे. या राजाच्या 4 सुना होत्या. 3 आवडत्या व 1 नावडती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टे, नेसायला जाडे भरडे, राहावयास गुराचं बेड दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ही रात्री गेली. नागकान्या देवकान्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठे जाता? महादेवांच्या देवळी जातो, शिवामुठी वाहतो. यानं काय होतं? ब्रतराची भक्ती होते. इच्छित कार्य तडीत जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील माणसापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी तिला विचारलं, तो कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या. नावडती म्हणाली, कसला ग बायानो वसा बसता? आम्ही शिवामुठीचा वसा बसतो. त्या वशाला काय म्हणतात? त्यांनी काय करावं? चिमूट तांदूळ घ्यावं, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठीश्वरा देवा, सासऱ्या, दिरा, भावा, नंदा, जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपास नाही निभावला तर दूध प्यावे. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास
जवस आणि 5वा आला तर सातू शिवामोठीसाठी घेत जावेत. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य देवकन्याने नागकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरातून आणण्यास सांगितले. त्या दिवशी हिनं मनोभावी पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्या देवकन्यावर पूजा केली. शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मोठेश्वरा देवा, सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, भरतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल व्हायला दूध पिऊन निजून राहिली. सासऱ्यांनी संध्याकाळी विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितले, माझा देव फार लांब आहे. वाटा फार कठीण, काटेकुटे आहेत, साप आहेत, वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. तिसरं सोमवार पुढे आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडती तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. त्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. हांड्या झुंबरं लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मोठेश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा, भरतारा, नावडती आहे ती आवडती कर देवा, असं म्हणून शिवाला मूग वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम झालं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून तळी पाहावयास गेला. नावडतीची पूजा झाली. ती झाल्यावर माणसं बाहेर आली. इकडं देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटी देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोट आहे. तेव्हा सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हास दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तो आम्हास हो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशा प्रकारची ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.